आज आपण शिवाजी महाराजांबद्दल 90% लोकांना माहीत नसलेली ही गोष्ट जाणून घेणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेला अग्निडाग कोणी दिला? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चितेला अग्नी दिला साबाजी भोसले यांनी। साबाजी भोसले हे शिंगणापूर भोसले कुळातील। महाराष्ट्रात अनेक भोसले कुळ पसरलेले आहेत। जसे शिवाजी महाराज हे वेरूळ भोसले कुलापैकी, त्याचप्रमाणे साबाजी भोसले हे शिंगणापूर घराण्यातली। शिंगणापूर घराणे हे वेरूळ घराणेमधील मोठे पातीचे असल्यामुळे त्यांना ते अधिकार मिळाला। 3 एप्रिल 1680 शनिवार हनुमान जयंती पूर्ण महाराष्ट्रासाठी काळा दिवस। याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला। छत्रपती शिवाजी महाराज यांची मृत्यूची बातमी संभाजी महाराजांपासून लपवली। रायगडच्या बाहेर ही बातमी जाऊन दिली नाही। त्यामुळे संभाजी महाराजांच्या अनुपस्थित हे काम राजाराम महाराजांना करायला हवे होते। पण सत्ता प्राप्तीसाठी त्यांनी केले नसावे किंवा करून दिले नसावे। हिंदू आणि वैदिक संस्कृतीनुसार मृत्यू झाल्यावर परिवारास सुतक लागते आणि काही दिवस परिवारातील व्यक्तींनी काही व्यवहारिक कार्य तसेच महत्त्वाची कार्य करायची नसतात। पण त्या काळात मात्र घडलेल्या घडामोडीनुसार राजाराम महाराज यांच्या नावाने राज्याभिषेक करण्याचे नियोजन केले होते। महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांनी विधी केला असता तर राजाराम महाराजांना राज्याभिषेक करणे दिवसात शक्य नव्हते आणि त्याच वेळी ही बातमी संभाजी महाराजांकडे पोहोचली असती। कदाचित या प्रथेनुसारच साबाजी भोसले याच राजांच्या पवित्र देहाला अग्नी द्यायला सांगितले असावे। पुढे 15 दिवसांनी आबासाहेब गेल्याची बातमी शंभू राजांना कळाली। नंतर मंत्रिमंडळामार्फत सोयरा राणी आणि कपटी अनाजीने दिनांक 21 एप्रिल 1680 रोजी राजारामास मंचकी बसविले व मंचकरोहण केले आणि सर्वत्र नव्या राजाची ग्वाही फिरवली। पुढे लगेचच प्रधान मंडळी अनाजी आणि मोरोपंत मोठी फौज घेऊन संभाजी महाराजांना अटक करण्यास निघाले। परंतु नेमके कोण आहेत हे साबाजी भोसले? या थोरल्या पातीच्या भोसल्यांचा मूळ पुरुष परसोजी भोसले आणि वेरुळकर भोसल्यांच्या बाबाजी भोसले हे संभाजी भोसलेंचे 2 मुले। परसोजींचा मुलगा बिंबाजी भोसलेंनी सातारा जिल्ह्यात पुण्याजवळ घेऊन शेती वगैरे लावून वसाहत बसवून गावची पाटीलकी संपादन केली। बिंबाजीला 2 मुले मुधोजी भोसले व रूपाजी भोसले शहाजी राजांचे समकालीन असून निजामशाहीत नोकरी करून शिपाईगिरीचा धंदा करीत असत। मुधोजींना 3 पुत्र बापूजी भोसले, परसोजी भोसले व साबाजी भोसले। रूपाजीस मुलगा नव्हता। रूपाजी व पुतण्या परसोजी दोघेही शिवाजी महाराजांच्या सैन्यात सरदार होते। तर बापूजी व साबाजी महाराजांसाठी शिपाईगिरी करत आणि वडिलांकडे राहत शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर 1674ला साबाजीला एकनिष्ठ व पुरातन सेवक सनद देऊन राक्षसवाडीतर्फे राशिकतर्फे पिंपरी कडेवाडी गावे इनाम दिली। साबाजीविषयी इतिहासात पुढे माहिती मिळत नाही। परसोजी भोसले हे संभाजी महाराजांच्या विरोधात आणि राजाराम महाराज बाजूंचे। पुढे संभाजी महाराज छत्रपती बनल्यावर ते निघून गेले। पण 1699 मध्ये त्यांचा उल्लेख पुन्हा राजाराम महाराज यांच्या एका मोहिमेत आढळून येतो। परसोजींनी पराक्रम पाहून 1699 मध्ये सेनासाहेब सुभा किताब व जरी पटका देऊन वऱ्हाड व गोंडवन प्रांतात चौथाई व सरदेशमुखी वसुलीची सनद दिली। नंतर या घराण्याचा विकास झाला आणि नागपूरकर भोसले म्हणून उदयास आले। रामकृष्ण हरी।